आता जोडल्या गेणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगेन, मोरबे संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा घेतलाय निर्णय आणि आमंत्रित केलाय श्रीदत्त बेलवलीला। आज आपण या भव्य शृंखलेच्या अंतिम रजनीमध्ये येथे उपस्थित आहात। सर्व मैदानावर उपस्थित असणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, त्याचबरोबर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून यूट्यूबवर या सामन्याचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी परशुराम पाटील, गाव बेलवली, या पुण्यनगरी बेलवलीमध्ये, ऐतिहासिक नगरी बेलवलीमध्ये प्रबळगडाच्या पायथ्याशी बसलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंतिम रजनीसाठी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि बोलतो कॉमेंट्री बॉक्स कडे पहिल्या सामन्यासाठी मोरबे बनाम श्रीदत्त बेलवली। बोलणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये मंगेशजी पाटील शिरवली यांच्याकडे। हॅलो चेक चेक, हॅलो चेक, हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो। या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। आज स्पर्धेची तुम्हाला अंतिम रात्र पाहायला मिळेल आणि अंतिम रात्रमध्ये पहिली मॅच जिथे एका साइडला मोरबे आणि त्याला फाईट करतो बेलवली। पहिलाच बॉल लाऊड अपील झाली आणि पहिल्या बॉल वरती तुम्हाला लेग पायस मध्ये सिंगल धाव पाहायला मिळता। आज खरं तर या स्पर्धेची अंतिम 6वी रात्री आपण खरं तर पाहतोय। अगदी चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय केली आणि आज स्पर्धेची शेवटची रात्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला सुरुवात करतो। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार नावडेकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य ट्रम्प कार्ड मोरबे टीमचा। प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही। सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय जिथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो। मॅच 4 षटकांच्या, त्याच्यामुळे पहिला P1 षटकामध्ये स्टार्ट चांगला हवा। बॅटिंग करत असताना सध्या श्रीदत्त बेलवली टीमला घरचा मैदान आहे, घरची स्पर्धा, त्याच्यामुळे चांगलं स्टार्ट सध्या बॅटिंग करत असताना बेलवली टीमला हवाय। समोर फलंदाज पहिला अभिषेक चोरगे प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस खोललाय, बॅकवर्स कव्हरला हा फटका एक्झिक्यूट केला जिथे पहिला दमदार बाबदार शानदार षटकार। फलंदाज अभिषेक चोरगेच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला। 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलं। सध्या अभिषेक चोरगेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती। पहिला षटक ओमकार नावडेकर ज्याचा वापर मॅच मध्ये पहिला मुख्य ट्रम्प कार्ड हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये। हा ट्रॅकर तिखा बाउन्सर करण्याचा प्रयत्न, परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी, अगदी चांगल्या रीतीने हा बॉल डिलिव्हर केला जिथे बॅकअप देण्याचा ओव्हर मध्ये प्रयत्न सध्या ओमकार नावडेकर करता। पहिला षटक म्हटलं तर महत्त्वाचं षटक असतं, ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळताना त्याच्या औचित्य देखील चांगली गोलंदाजी करावी लागताना तोच प्रयत्न मॅच मध्ये सध्या ओमकार नावडेकर करता। धावसंख्या स्थिर फलकावरती, संघ 7 या आकड्यावरती, भरपूर चांगलं बॅकअप, सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात गोलंदाज ओमकारनं आणि इथे मात्र शांत ठेवला फलंदाज अभिषेक चोरगेला। चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मॅच मध्ये सध्या सिद्ध करत असताना ओमकार नावडेकर जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे मोरबे टीमचा, तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या आपण ओमकारच्या माध्यमातून पाहतोय। समोर फलंदाज पहिला अभिषेक चोरगे, हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये चेंडूचं लाईन मिरिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। पद्धतालिकेचा वापर, चाणक्यरित्या गोलंदाजी, हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतो। मागील 3 बॉल सलग निर्धाव यश
व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला ऑन स्क्रीन पाहिलं जाईल एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्णपणे स्पर्धा कव्हर केली जाते एक चांगली वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना ऑफिशियल आमचे तिसऱ्या अंपायर्स टेक्निकल टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सुनील तांडे सर ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू चला क्षेत्रक्षण लगेच सजून घ्या जो काही निर्णय या स्पेड डिलिव्हरी अंतिम डॉट आल्या शर्यतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 7 या आकड्यावरती संगीत डीजे श्रीच्या माध्यमातून आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची नद्यांनी दिली आम्हाला सामर्थ्यता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची रणपंदीची जात अमची कोण आम्हा भयभीत करी नमो जन्मभूमी जिथे जलमोल मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती हृदयातून आवाज येई राजशिव छत्रपती राजशिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी साकारली ओमकार नावडेकर जिथे आपण पहिल्या ओव्हर मध्ये एक षटका पाहिला त्याच्यानंतर भरपूर चांगला बॅकअप कमबॅक त्या ओव्हर मध्ये ओमकार नावडेकरने दिला अवघ्या 7 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला सेकंड ओव्हर दुसरा ट्रम्पकाट गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुषार उलवेकर हा दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय समोर फलंदाज पहिला जितेंद्र पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर चांगली आहे योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी पाहायला मिळतं भरपूर चेंडू डॉट केलता पहिला सत्र जिथे टार्गेट सेट करायचा घरचा मैदान अनुभव आणि तो अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बेलोली टीमला करावा लागेल डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील बॅटिंग करत असताना बेलोली टीमला प्रहार केला बॅकफुट वरती पंच केला फटका चांगला चेंडू चालला फाईन रिझर्व मध्ये पंचांचा इशारा आला की षटकार मिती 6 षटकाराला फलंदाज जितेंद्र पाटीलच्या बॅट मधून 6 धावेनं संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती या फटक्यांची प्रतीक्षा करत होता सध्या बेलोली संघानं तो फटका फलंदाज जितेंद्रच्या बॅट मधून आपण पाहिला जितेश पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती पाहतोय प्रहार करावा लागेल कारण की पहिला पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करायचा आणि एक चांगला टार्गेट सेट करायचा तर तुम्हाला सलामीच्या फलंदाजाला ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करावा लागेल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग लेग फाईन रिझनला हा देखील फटका जिथे षटकारानंतर येतो दमदार चौकार सध्या आज अंतिम रात्र त्याच्यामुळे प्रत्येक टीम प्रत्येक संघनायक आपण वेळेनुसार आपली इनिंग समाप्त करा याच्याकडे लक्ष द्या 4 षटकांची मॅच आहे त्याच्यामुळे 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील याच्याकडे देखील लक्ष द्या सेकंड ओव्हर तुषार वरती आता प्रहार केलाय जितेश पाटीलला आक्रमण करावं लागेल टार्गेट चांगला सेट करायचा आणि त्याच ईर्षेने फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना सध्या बेलोली टीमला जिथे धावाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावल्या धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र
19 आकड्यावरती पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 7 धावा खर्च केला गोलंदाज ओमकार नावडेकरने आणि त्याच्यानंतर आक्रमण केलं जितेश पाटीलनं जिथे संघाची धावसंख्या पहिली संघ 19 आकड्यावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार तुषार उलवेकर हा दुसरा ट्रम्प कार्ड टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला लावून द कार्पेट सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहेत चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केला जबरदस्त रन इन द बिटवीन चांगला तालमेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं जिथे या बॉलवरती देखील आपल्याला डबल आल्या संघ जाऊन पोहोचला 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना सध्या बेलवली समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल जितेश पाटील हा फलंदाज वैयक्तिक 6 बॉल मध्ये 14 धावांची इनिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारल्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगलं खेळ साकारतोय बेलोली टीमसाठी मात्र विकेटचा प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल गोलंदाजी करत असताना मोरबे टीमला पुढचा बॉल गोलंदाज तुषार उलवेकर प्रार केला फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा इन ऍक्शन चुला उचलती फेकती थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा बेलोली टीमला थोडंसं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका करतोय गोलंदाजी करत असताना मोरबे टीम ज्याचा बेनिफिट सध्या बॅटिंग करत असताना बेलोली टीमला अंतिम बॉलवरती दाबाला 2 अशा रीतीनं पहिल्या षटकाचा दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना बेलोली हा संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती आदरणीय तुकारामजी शाहीर यांचं इथं आगमन झालं त्यांना विनंती करतो यायचं क्रिकेट मंचावर शरद दामो पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो जयदत्त चंद्र पाटील पेंटर हे देखील इथे उपस्थित झाले त्यांना विनंती करतो यायचं या क्रिकेट मंचावर आपलं स्वागत आहे या अंतिम रजनीमध्ये आपण क्रिकेटचा थरार अनुभवतो आहोत 5 संघ सुपर 6ला जाणारे मिळालेत हे खेळणाऱ्या 8 संघांमधून आपल्याला एक संघ मिळेल म्हणजे सुपर 6चे 6 संघ होतील मोरबे बनाम श्रीदत्त बेलवली सामना सुरू आहे मी पुढची निवेदन करतोय जाणता राजा बारदोली आणि प्रणय 11 साई स्टार बिहीकर जाणता राजा बारदोली आणि प्रणय 11 साई स्टार बिहीकर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे जो संघ उपस्थित असेल त्याला मग टॉसबिन दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे यायचं दोन्ही संघांनी ओव्हर टू कॉम्बॉक्स थँक्यू परशुराम पाटील सर तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारतोय बेलोली टीमसाठी तिसरा गोलंदाज केतन थोडंसं क्षेत्ररक्षक पम्बलिंग झाला बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल धाबेला प्राधान्य 5 चांगले क्रिकेटर सिंगल डबल 22 मध्ये एक धाव जोडली जाईल आणि त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करेल बेलोली संघ यातील मात्र शंका नाही आहे विकेटची गरज आहे गोलंदाजी करत असताना सध्या मोरबे टीमला कारण की सलामीच्या जोडीला फोडणं हे महत्त्वाचं राहील मात्र तो कोणता गोलंदाज या जोडीला फोडेल हा देखील मोठा प्रश्न सध्या मैदानाच्या आतमध्ये समोर फलंदाज पहिला जितेश पाटील ज्यानं आक्रमण केलं दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याच फलंदाजाला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या केतन उलवेकर करतोय तिसरा षटक मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडासा बॅकअप द्यावा लागेल कारण मागील षटकाचा विचार केला तब्बल 16 धावा खर्च केला गोलंदाज तुषार उलवेकरनं आणि त्याच्यानंतर कमबॅक केलं जाईल का मॅच मध्ये मोरबे टीमच्या माध्यमातून पुन्हा हा प्रॅकर अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती हा बॉल डिलिव्हर केलाय सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज केतन उलवेकरनं बॅकअप देतोय या ओव्हर मध्ये मोरबे टीमला धावगतीला थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज केतन उलवेकर करतोय धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा केतन उलवेकर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न हा देखील डॉट चेंडू अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी सध्या गोलंदाज केतन उलवेकरची पाहायला मिळतं
4 बॉल 1 पाईस मध्ये काय गोलंदाजी, अचूक टप्पावरती भेदक मारा, इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या मोरबे टीम साठी करतोय गोलंदाज केतन उलवेकर. समोर जितेश पाटील हा फलंदाज. प्रहार केला, आक्रमण केलंय, इनटू द स्लॉट फेकून दिला, आउट ऑफ द प्लॉट हा ठोकलाय षटकार. याच दरम्यान मी विनंती करेन मातोश्री फिटनेसचे सर्वे सर्वा महेशजी रामदास पाटील यांना विनंती असेल यायचं या क्रिकेट मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. महेश रामदास पाटील मातोश्री फिटनेसचे सर्वे सर्वा ओर टू कॉम्बॉक्स. तर षटकाला 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला तो मात्र 30 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज पुन्हा एकदा केतन उलवेकर. भरपूर चांगली गोलंदाजी. चेंज द स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा बाहेर वळण घेतोय. फिंगर रोल देखील पाहिलं. अंतिम बॉल डॉट फेकला अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तो मात्र 30 या आकड्यावरती. संघ 30 या आकड्यावरती. याच दरम्यान विनंती करेन मनोजजी पाटील आणि संदीपजी पवार साहेब या मान्यवरांना आपण इथे येऊन उपस्थित व्हायचं आहे. आपण आलात त्याबद्दल मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचा षटक गोलंदाज तुषार शेलक्या गोलंदाज. पहिला बॉल प्रहार केला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्र खाली, चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी टोकलाय षटकार. खेळपट्टीवरती राहिल्या. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना, तर हा स्थळ टोकला बेलर टीमला एक चांगल्या टार्गेटवरती नेण्यासाठी. या दोन्ही फलंदाजांना स्थळ टोकला आणि तेवढीच चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सेकंड बॉल देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय, जिथे फलंदाजाला चकवा देत असताना सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. 2 अंपायर्स डिस्कस करते आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चला आपण क्षेत्ररक्षक सजून घ्या. विनंती असेल मोरबे टीमला आपण एकत्र येऊ नका, कारण की जो काय निर्णय असेल लगेच अंपायर्स पोहोचवतील. त्याच्यामुळे आपण पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती षटकार, मागे 2 बॉल निर्धाव. स्लॉगरच्या षटकामध्ये बॅकअप दिला ओव्हरमध्ये गोलंदाज तुषार शेळकेनं. धावसंख्या स्थिर पलकावरती. संघ 36 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धावा जमा करेल बेलोली संघ. प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येक बॉलवरती केला जाईल. अलाउन द कार्पेट ना चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येथील उत्सवतील पेक्षित तोपर्यंत या बॉलवरती पाहिला तर 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. सध्या बेलोली संघ
अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान एक तरी मोठा फटका हा अपेक्षा धरून बसलाय बेलोली संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार तुषार शेळके. हो लेंथ लाईन गुडला स्पॉटवर चेंडूला टेक ऑफ केलं. उसळी देखील भरपूर चांगलं प्राप्त झाली आणि सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय जिथे हा देखील डॉट चेंडू. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल आणि अंतिम बॉलवरती कोणती मोहर फलंदाज अभिषेक सोरगेच्या बॅटमधून. शेवटचा अंतिम बॉल संघ 38 आकड्यावरती टार्गेट सेट हा बॉलला. त्याच्यामुळे या बॉलवरती किती दाबा येतील हे खूप महत्वाचं राहतील खरं तर बेलोर टीमसाठी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा तुषार. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रहार केला अंतिम बॉल वरती. ताकद इलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक आहे तो केली चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉल वरती आलाय चौकार. बारदोली संघाने जिंकले तिथंच थांबायचं आहे. आपला निर्णय लगेच सांगायचा आहे. बारदोली संघ 4 षटकांचा सामना असेल. निर्णय ओके लगेच सांगा. इनिंग संपताच निर्णय अंमलात आणायचा आहे. शरदजी पाटील ठीक. स्वागतम सुस्वागतम. सहर्ष हार्दिक स्वागतम. माजी सरपंच व सदस्य चषक बेलवली 2025 हे भव्य दिव्य क्रीडांगण आज सजले. खरं तर आजची ही अंतिम रजनी
आणि अंतिम रचनेमधील खरं तर आजचा आपण बघितला तर थोडंसं रूपरेषा आजच्या रचनेची आखणी अशा पद्धतीने की पहिल्यांदा 8 संघ येतील, त्यातून एक संघ पुढे क्वालिफाय करेल सुपर 6 मध्ये आणि नंतर तुम्हाला सुपर 6च्या लढती देखील बघायला मिळेल. एक फायनलिस्ट ठरेल आणि एक मालिकावीर आणि त्यासोबत इतर 5 संघ बक्षीस पात्र ठरतील. खूप चांगली लढत खरं तर मैदानामध्ये सुरू झालेली आहे. पहिला सामना 2 दिग्गज संघांमध्ये. एका बाजूला आपण अंडर 22 मोरबे संघ आणि त्यांच्या अंगेस फाईट करत असताना आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर श्रीदत्त बेलवली संघ अगदी बघू शकता. पहिल्या सत्रामध्ये त्यांनी बॅटिंग केली आहे. 4 षटकामध्ये एकंदरीत धावांचं टोटल उभारलं. त्यांनी 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान दिलंय अंडर 22 मोरबे या संघाला. हे बघू शकता आमचं मुख्य व्यासपीठ ज्या खूप चांगल्या पद्धतीने नटलंय सजलंय. खरं तर आज रामनवमी, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. अगदी मैदानामध्ये तेवढंच चांगलं भगवमय वातावरण. पंचांकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे. उत्तरार्धाकडे आपण वळतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉलवर आक्रमण केलं आयुषनं आणि पहिलाच बॉल जो ऑन दी समोर डाऊन द ग्राउंड खेळा आणि पहिलाच बॉलवर दमदार षटकार. स्वागत. फॉर्म खूप चांगला आणि तो फॉर्म त्यांनी दाखवलाय. कैलास पाटील अपील भरपूर झाली. पंचांना हाईट फॅक्टरचा कदाचित विचार करावा लागला असावा. यस डेफिनेटली. प्रवीण पवार सर भाऊ तुम्हाला मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतं आणि संजय दिसले सरांना देखील तुम्हाला बघायला मिळतील जे लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. वारदोलीवरून बिलॉंग करतात आणि याच गावचे आमचे सन्माननीय सुनील तांडेल सरांना देखील. आणि योग्य निर्णय मी म्हणेन कारण जवळपास अगदी कमरेच्या आसपास बॉल लागलेला आहे. भरपूर हाईट फॅक्टर ऑलमोस्ट पोटावर बॉल लागला त्या कारणास्तव पंचाने हाईट फॅक्टर. कारण नेहमी या गोष्टीचा आपण उल्लेख करतो की लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर जर या 3 गोष्टी मॅच झाल्या तर LBW बाद दिलं जातं. मागील बॉल डॉट आलाय. कैलास पाटीलची देखील स्तुती करावी लागेल ज्या पद्धतीने अगदी त्यांनी सुरुवात केली. जरी पहिला बॉल खराब असला नंतर कमबॅक केलं. टॅपिंग क्रिकेट इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. खराब फिल्डिंग नाही. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल अडवला त्यामुळे पाठीमागे हे अगदी मैदान निमुळत आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरकडे आणि कव्हर्सकडे. त्यामुळे इकडे बॉल फार वेगाने येतो. फिल्डर्सची मोठी तारंबळ असते जेव्हा बॉल वेगाने येतो जमिनी समांतर. आणि रन मात्र पूर्ण केले जातील या चेंडूगणित. 2 रन षटकाराने त्याच्यानंतर लगातार 2 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर एक डबल देखील आपल्याला बघायला मिळेल. रणफलक एकंदरीत जाऊन थांबलेला आहे. सद्यस्थितीमध्ये 8 रन. सुदर्शन पाटील तारा स्कोरिंगच्या भूमिकेसोबत आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. एक उत्कृष्ट युट्यूब वाहिनी आहे ऐक इव्हेंट्स आमच्यासोबत जोडली गेलेली आहे. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम रजनीमध्ये माजी सरपंच सदस्य चषकामध्ये बाउन्सर अटेम्प्ट केले आहे. पंचांनी सांगितलं वाईट बॉल कारण भरपूर हाईट फॅक्टर राहिली या बॉलमध्ये आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग. आता पुढील लेंथवर गोलंदाजी करावी लागेल कैलास पाटीलला देखील कारण आता शॉर्ट लाईनवर गोलंदाजी करता येणार नाही. पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट केला तर त्याला दंडित घोषित केलं जाईल. त्या कारणास्तव आता गुड लेंथ किंवा फुलर लेंथवर त्याला जावं लागेल. आयुष तासाला एक त्याचं चॅलेंज कमी झालंय कारण आता शॉर्ट लेनचे बॉल येणार नाही. एकतर गुड लेन एकतर फुलर लेन त्यामुळे त्याचं काम थोडं सोपं. हो काय वेग होता, स्पीड होता आणि स्पीड जनरेट करत असताना पंचांचा बोर्ड आकाशाकडे. एजंट टेकन कॉट बिहाइंड द विकेट. खेळाडू बाद. आज क्रिकेट खेळाला मंगेश पाटील या दादार आज आयोजन केला. माजी सरपंच सदस्य चषक ठेवलाय बेलवली गावाला. माजी सरपंच सदस्य चषक ठेवलाय बेलवली गावाला. क्या बात है. चॅलेंजर 40+ व JDM क्रिकेट संघ बेलवली हे खरं तर आयोजक आणि व्यवस्थापक राहिलेत या संपूर्ण शृंखलेची. आणि खरंच खूप चांगला हा संपूर्ण प्रवास या संपूर्ण शृंखलेचा राहिलेला आहे. रजनीमध्ये दररोज आपण जोडले गेलो आणि आज देखील खूप चांगली आपल्याला लढाई ही जरूर अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळेल. एक चांगलं मैदानामधील जो वातावरण आहे खूप चांगलं आहे. अगदी खेळमेळीच्या वातावरणात संपूर्ण ही स्पर्धा आजची रजनी आपण कंप्लीट करणार आहोत. यश मालकर आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. मंगेश पाटील आमचे युवा समालोचक आणि त्यासोबत या स्पर्धेमध्ये सूत्रसंचालनाची सगळी मोठी जबाबदारी सन्माननीय परशुराम पाटील सरांना अगदी आपण ऐकलात. खूप चांगलं
अगदी मान्यवरांचा मान सन्मान त्यांनी आपल्या आवाजामधून केलेला आहे, त्यांचंही हार्दिक अभिनंदन. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. कैलास पाटील स्तुती करावी लागेल का या गोलंदाजाची. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्याच्यानंतर मोठी विकेट दिली. राहुल पाटील थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी हा अगदी बॉल केलेला आहे. लाईन ऑलवेज बिलॉंग टू द अंपायर असं देखील म्हटलं जातं, परंतु पंचाने व्हाईट बॉल दर्शवला आहे. सॉफ्ट सिग्नल आणि बॅटिंग टीमना DRS घेतलाय. दरम्यान निलेशजी पवार साहेब यांचे इथं आगमन झाले, विनंती करतो यायचं आपण या क्रिकेट मंचावर. आपलं स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणून या गोष्टीचा मी उल्लेख अगोदरच केला की लाईन्स ऑलवेज बिलॉंग टू द अंपायर्स. पहिलं षटक संपलेलं आहे. कैलास पाटील 9 रन पहिल्या ओव्हरमध्ये आलेला आहे. टार्गेट 43 धावा विजयासाठी करायचे आहेत आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलक जाऊन पोहोचलेला आहे 9 वर 1. आतापर्यंत मोरबे अंडर-22 या मॅच मधील आयुष पास झाल्यानंतर सगळ्याधिक जास्त जबाबदारी कोणावर असेल तर ओम खोपकर आणि त्याच्यानंतर वन डाऊन आलेला राहुल. या दोन खेळाडूंना चांगली तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल, परंतु तेवढीच दमदार गोलंदाजीतून कामगिरी हाताळावी लागेल. कारण रिक्वायर रन रेट फार महत्वाचा असतो. जेव्हा आपण चेसिंगसाठी मैदानामध्ये उतरता ऑपोजिशन्सला पर ओव्हर कितीच्या सरासरीनं चालायचंय, किती रन रोखता येतील, किती विकेट्स घेता येतील, सुरुवातीला किती हदरे देता येतील, हे कॅल्क्युलेशन्सला भरलेलं क्रिकेट आहे आणि ते कॅल्क्युलेशन्स खेळ तुम्हाला करावं लागेल, साकारावं लागेल. फिल्डिंगचा आता विखुरलेलं चाल बघा मिळेल. डीप मध्ये बॅकवर्ड्सला स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर तुम्हाला बघा मिळतील. मिड विकेट आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक खेळाडू तुम्हाला थेट कव्हर्स मध्ये डीप मध्ये बघा मिळेल. इनसाइड ऑफ द सर्कलचा विचार केला तर शॉर्ट लेग, त्यानंतर अगदी बघू शकता आपण फर्स्ट स्लीप शॉट थर्ड मॅन आणि अगदी इकडे आला तर आपण शॉट एक्स्ट्रा कव्हर अशी इन साइड ऑफ द सर्कल फिल्डिंगची रचना आहे. गोलंदाजी मार्फत सेकंड ओव्हर मध्ये अभिषेक चोरघेच्या खांद्यावरील जबाबदारी. आता फिल्डिंगचं जाळं सजलं गेलंय, जे बाउंड्री लगत बघायचं आहे. अगदी 43 धावांचं आव्हान. कुठवर जाईल ही लढत, कसा होईल हा सामना, कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल आणि कोणता खेळाडू आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपला खेळ दर्शवत असताना मैदान गाजवून सोडे, या सगळ्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तर येणारे 18 बॉल हे तुमच्या समोर घेऊन येतील. सोडून दिल्या बॉलला आउटसाइड लेग स्टंप पिचिंग आणि तिथे पाठीमागे विकेट किपर देखील थोडी चूक झाली आहे. पंच सांगतात वाईट आणि त्यासोबत बायचे एक सिंगल, अशा टोटल 2 रन या बॉलवर आलेले आहेत. त्यामुळे एक्स्ट्रा बेनिफिट सध्या मिळतंय या 2 धावांचं अंडर-22 मोरबे या संघाला. राहुल पाटील बघायचंय, याने 1 बॉलचा फेस केला जो डॉट आला होता आणि त्याच्यानंतर जसं स्ट्राईक रोटेट झाली तो ओमला आपण पाहिलं, तो ओमनं अगदी हा बॉल सोडून दिलाय आणि ते बाईची रन केलेली आहे. दोन्ही पंच काहीतरी सल्ला मसलत होत आहेत, चर्चा होते. विगर गावचे गुणवंत क्रिकेटर आणि उत्कृष्ट गणेश मूर्तिकार आणि सुंदर समालोचक आमचे मित्र सन्माननीय दीपकदादा फडके यांचे ती शुभागमन आपल्याला आमंत्रित केले जाते. आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. अभिषेक चोरगे जो सेकंड ओव्हर मध्ये आलेला आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा अगदी बघायला मिळतं, परंतु त्याच्यानंतर कसं राहील कमबॅक, कारण स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना संपूर्ण पब्लिकचा फेवर आपल्या बाजूने जरूर असतो, परंतु मोरबी संघही कोटी कमी नाही. हा बॉल डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑफला झेल सुटलाय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्रिकेट खेळामध्ये या चुका फार महाग पडतात. तर तिथे हा साधा सोपा झेल जो जमिनीला दान झालेला आहे, एक मोठी विकेट मिळण्याची शक्यता होती. खरं तर राहुल पाटीलचा फटका ऑलमोस्ट फसला होता, त्याने श्वास सोडला होता, परंतु क्रिकेटमध्ये झालेली चुकी नेहमी तुम्हाला महाग पडते. बाउंड्री लाईन अगदी जवळ बघू शकता. आता फील्ड रिप्लेसमेंट, डीप कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफला बोलवलं गेला आणि ज्या लॉंग ऑफच्या खेळाडूने आता चूक केली त्याला बोलवलं गेलं डीप मध्ये कव्हर्सकडे. थोडंसं आता विश्वास, कारण क्रिकेटचा खेळ असू दे आयुष्य, विश्वास सार्थकी ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. विश्वास जिंकण्यासाठी, अगदी इतरांची मनं जिंकण्यासाठी तुम्ही स्वतःला तुमची गुणवत्ता दाखवायची असेल. क्रिकेट खेळामध्ये हे सूत्र अगदी तंतोतंत लागू पडतात. मागील बॉलवर सुटलेला असेल, बघायचं किती महाग पडेल. ओम खोपकर चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, त्याचा बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही. प्रत्येक डॉट बॉल साठी टॅलेंटचा वर्षाव अगदी बेलवणी नगरीची संपूर्ण क्रीडा रसिक वर्ग करत असताना का नाही होम ग्राउंडवर खेळायचे आणि तो पाहण्याची मजा काय वेगळीच असते. आणि त्यामध्ये सगळा संघ आज आणि सगळं गाव सपोर्ट करत असताना आपल्या टीमला हाफ ट्रॅक होता, परंतु झपकन आतमध्ये येत असताना बॉल ऑफ ब्रेकचा वापर झालाय. स्विंग आणि मिस, अगदी आणखीन एक डॉट बॉल. थोडं प्रेशराईज केलं जातं. अभिषेक चोरघे स्तुती करावी लागेल
पहिल्या बॉलवर 2 एक्स्ट्रा रन आले होते आणि त्याच्यानंतर 3 डॉट बॉल देखील अगदी फेकत असताना दिसलेत. उत्तम गोलंदाजी सध्या त्यांनी साकारली. 2 डॉट बॉल 1 बाईस. आणखीन एक चांगला बॉल. ओम खोपकर सारखा एक मातबगर खेळाडू जो नेहमी एक गुड स्टार साठी ओळखला जातो. बघा किती फिंगर रोल होत आहेत. अगदी हलकासा बॉलवर अगदी बोट त्याने रोल केली. फिंगर थोडे रोल केल्याने ऑफ कटरा बॉल राहिला अभिषेक चोरगेचा. 4 बॉल उत्कृष्ट पद्धतीने हाताळलेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन जरूर खर्च झाले परंतु आता सध्या आपल्या बेलवली संघाला अगदी या मॅच मध्ये इन कसा केलं जाईल पाहतोय. हो आणखीन एक चांगला बॉल. गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार ठाले अभिषेक चोरगे. आज वादळी आणि झुंजार गोलंदाजी करत असताना गुड परफॉर्मन्स. गुडलेंवरून जसा टेकअप करते बॉल आणि झपकन आतमध्ये येत आहेत. गुड बॉलिंग एका उजव्या हाताच्या फलंदाजासोबत आणि त्याच्या समोर ऑफ ब्रेकचा वापर. यावेळेस बाउन्सर अटेम्प्ट करत असताना पंचांनी सांगितलं इट इज अ वाईड. लेग अंपायरने कॉल दर्शवलेला आहे. व्हाईट बॉल अगदी बघू शकता आणि यस पंच आमच्याकडे रेफर करतात थर्ड अंपायर कडे. फिल्डिंग टीमने DRS ची मागणी केलेली आहे. वाईडला चॅलेंज केले. पंचांनी दिलेल्या डिसिजनला चॅलेंज केलंय. लगेच चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. बाउन्सरचा जो बाउन्स अटेम्प्ट केला होता तो व्हाईट बॉल दिलेला आहे पंचांनी. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. लगेचच आमची संपूर्ण कमिटी ऑन स्क्रीन आहे. यासाठीच वाईट. तर मला दोन्ही टीमनं मला वाटतं वाईटचे DRS गमावलेले आहेत या इनिंग मध्ये. एकच DRS जो एक तर रनआउट बीमर किंवा वाईट तिघांपैकी एकाला तुम्ही वापरा. आणि या दोन्ही टीमना आता एक एक त्यांचा जो DRS होता तो गमावला. स्कोर टोटल 13. लास्ट बॉल 13 बॉल 30 असं हे समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा बॉल तेवढाच निर्णायक आहे. अभिषेक चोरगेचा उत्तम गोलंदाजी केली त्याने आतापर्यंत. रनवे मध्ये थोडंसं अडथळा. ओमला आपण सेकंड इन कडे बघतो. मागील 4 बॉल ओम डॉट खेळाय. हा साहसी खेळाडू जिद्दी खेळाडू आहे. मैदानामध्ये रडणं नाही तर मैदानामध्ये लढणं जाणतो. परंतु बघायचं येणारा काल आणि वेळ त्याच्यासाठी कसा राहील. हो इथे उंच खेळायचं होतं. बॅटच्या टो एंडवर बॉल लागलेला आहे. पाठीमागे लेग स्लिपचा खेळाडू थोडा चाचपला आणि या दरम्यान कंप्लीट केलेली आहे एक सिंगल. आणि हे सिंगल मिळेल अंतिम बॉलवर. अभिषेक चोरगे काय बॉलिंग केले या पठ्ठ्यानं. अंतिम ओव्हर मध्ये अगदी बघायचं अंतिम बॉलवर जो एक्स्ट्रा बॉल आला होता तरी देखील खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. या ओव्हर मध्ये आलेले 5 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अंडर-22 मोरबे संघ पोहोचलाय 14 वर. येणारे बॉल आणि चेंडू मधील अंतर 12 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग मोरबे टीमला. एक नंबर. याच दरम्यान मान्यवर आपल्याला इथे या क्रिकेट मंचावर पाहायला मिळतात. एक महान समालोचक प्रवचनकार हरिभक्तपरायण संतोष महाराज पाटील स्पर्धेचे आयोजक. मागच्या काही आठवड्यापूर्वी आपण एक मोठी स्पर्धा बेलवलीमध्ये नाईटची पाहिली. त्याचे आयोजक संतोष महाराज पाटील यांचं आगमन झालंय. त्याच दरम्यान क्रिकेटमधील एक मोठं नाव बेलवली क्रिकेटमधील सदानंदजी चोरगे साहेब इथे मंचावर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सन्माननीय परशुरामजी पाटील सर. 12 बॉल 29 धावांची गरज आहे. बघायचं कशी राहिली फाईट, कसं राहिले बॅटल. मैदानामध्ये 2 दिग्गज संघ एकामेकासमोर लढत आहेत. थोडासा ड्रिंक्स ब्रेक देखील आपण पाहिलाय. सुदर्शन आमच्या सोबत आहेत. DJ श्रीकांत देखील आमच्या सोबत आहेत. खूप चांगलं उत्तम गुणवंतेनं आणि त्यासोबत उत्तम क्वालिटीनं भरलेली संपूर्ण स्पर्धा. सगळे ऑफिशियल्स देखील तेवढेच आपल्याला स्टँडर्ड लेवलचे बघायला मिळत आहेत. पंच असेल, समालोचक असेल, स्कोरर असेल, टेलिकास्ट असेल, DJ असेल, सर्व काही मंडप डेकोरेशन असेल, हे खूप चांगलं बघायला मिळालेलं आहे. हे टर्निंग पॉइंट ओव्हर आहे. 12 बॉल 29. पहिलाच बॉल बाउन्सर अटेम्प्ट केला. हुक स्टाईलने बॉलला दिशा दिली. बॉल सारा डीप मध्ये
फाईन लेगकडे खेळाडू पोहोचतील का? हा प्रश्न बनून राहिला. एक टप्पा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात झाली धमाक्यानं. चौकार. वेलकम फोर स्वागत केलंय स्वप्नील पाटीलचं चौकऱ्यानं होमनं. 11-25. हो यावेळेस आपण लो राहिलाय. अपेक्षा नजरेनं पाहिलं. आणखीन एक डॉट बॉल प्रत्येकी डॉट बॉल बेनवली संघाला या मॅच मध्ये अगदी प्लस करत जाईल. या मॅच मध्ये त्यांचं वर्चस्व वाढत जाईल. परंतु प्रत्येक स्कोरिंग शॉट प्रत्येक रन मोरबी संघाला देखील विजयाकडे घेऊन जाईल. सामना अगदी बॅलन्स चालू आहे. सामन्याचं पारडं अगदी समांतर बघायला मिळतं. कोणी जिंकलेलं नाही कोणी हरलेलं नाहीये कारण मॅच सुरू आहे. डाऊन द ग्राउंड जायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाही आहेत काही प्रॉपर. त्यामुळे एकच रन या बॉलवर जोडली जाईल. सिंगल इथे पाहायला मिळते. पंच सांगतात यस एज लागली होती. एका धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये बेलवडीच्या दृष्टिकोनातून. परंतु षटकार चौकार आले तर मोरबी टीमला देखील या मॅच मध्ये इन व्हायला वेळ लागणार नाही. मॅच अजूनही जिवंत आहे कारण 9 बॉल मध्ये करायचे 24. दोन्ही संघ लढतायत जिद्दीनं. दोन्ही संघ लढतायत मैदानामध्ये प्राण प्रतिष्ठेनं. कारण एक संघ जो आपल्या अस्मितेसाठी लढतोय स्वतःच्या होम ग्राउंडवर तर एक संघ लढतो आपल्या प्रचितीसाठी. पाहुणा संघ मोरबी. हा बॉल शॉट अँड बॉल सक्सेसफुल. बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका षटकार. येत्या क्षणी मैदानामध्ये जसं स्ट्राईक आपल्याकडे राहिली राहुल पाटील ज्यांना षटकार दाखवलेला आहे. षटकारानंतर थोडी मैदानामध्ये हालचाल रेलचल बघा मिळते फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. परंतु आपल्याकडे इतकाही जास्त वेळ नाही. आपणही जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग मधून टीम बेलवली. 8 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. अगदी रणांगणामध्ये बघा मिळतं. संघर्षाची वाट मोकळे चालत राहणं आपलं काम आहे. भिवू नये संकटांना. सोबत पावली आपल्या सोबत श्री राम आहे असंही म्हटलं जातं. पुन्हा एकदा समोर व्ही शेप मध्ये 2 खेळाडूच्या मधून बॉल चाललाय. ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना आणखीन एक मोठा फटका चौकार. बघितलं तर काही बॉल मध्ये त्याने केलेलं आक्रमण रणफलक जाऊन पोहोचलेला आहे 29 वर. 7 बॉल 14 धावांची गरज आहे. पहिलीच लढत संघर्षाची काय बॅटल लढलं जात आहे मैदानामध्ये. रोमहर्षक सामना. 2 दिग्गज संघ एकामेकासमोर लढतायत आपल्या अस्मितेसाठी आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्वासाठी. आणि सामना येऊन थांबलेला आहे. अंतिम 7 बॉल विजयासाठी करायचे आहेत. 14 धावा. गुड बॅटल. यापेक्षा चांगला संघर्ष असू शकत नाही. दोन्ही टीमला इथूनही खूप सारे शुभेच्छा. 7 बॉल 14. हा निर्णायक बॉल होता. बॉल फक्त गेला उंच. लांबी कमी आणि फील्डला डाऊन द बॉल. झेल तिथे टिपलाय. अभिषेक चोर घेणं संपुष्टात आलाय. राहुल पाटील सखे मोठा हद्रा मैदानामध्ये मोरबेला.
ओम कोपकर समोर आलेले ब्रेक बॉल ऑफ ब्रेक कटर चेंडू हे फार त्याला अडचणीमध्ये टाकलेले आहेत. तर मला आणखीन एक डॉट बॉल अगदी बघा मिळतं. 5 बॉल 14 धावांची गरज आहे. कधी कधी आयुष्यातील काल रात्र विसरून जायचे असते. जर नवीन एक नवी पहाट आपल्याला पाहायची असेल, सूर्योदय पाहायचा असेल तर तुम्हाला काल रात्र विसरून जावंच लागेल आणि नव्यानं सुरुवात करावी लागेल. 5 बॉल 14 धावा हे खूप चांगलं बॅटल. खूप शॉर्ट लाईन होती, दिशा दिली बॉलला, फक्त अगदी पाठवलाय, खेळाडू नाही पोहोचू शके आणि इथे बाउन्स होऊन बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खूप तेज यायला मागील थोडीशी शॉर्ट लाईन होती, वेग कमी होता त्यामुळे इझी गेला त्या फटक्याला खेळणं, परंतु या वेगवान बॉलला फेस करणं थोडं अवघड झालेलं आहे. लेग्स बायची रन अगदी आलेली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. या 3 बॉल मध्ये जवळपास 5 रन आलेत. अंतिमचे 3 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 4 अँगल तुम्हाला बघा मिळते ऑन स्क्रीन वर आणि दाखवतायत. अभिषेक चोरगेनं केलेली उत्तम कामगिरी, त्यांनी केलेले उत्तम प्रदर्शन आणि त्याचं ते निर्णायक षटक. 3 बॉल 9ची गरज. केतनसाठी हा बॉल डिलिव्हर केलेला आहे आणि इथे पंचाचं बोट आकाशाकडे. आणखीन एक खेळाडूला परतावा लागेल. आणखीन एक मोठा हदरा टीम मोरबेला. मागील बॉल प्रसाद पाटीलचा हा फार वेग मारायला थोडासा लेग कटर देखील राहिला त्यामुळे फसला आणि टॉप एज लागून विकेट कीपरने केलेली कामगिरी चमकदार राहिली. प्रसाद पाटील आपलं काम दमदार करत असताना अगदी बघतायत अंतिम 2 बॉल विजयासाठी करायचे आहेत. 9 धावा लावून सर्वस्व पणाला अथक प्रयत्नानं जो लढतो गाव सोसून अपयशाचे मगच खरा विजेता ठरतो. मैदानामध्ये बघायचं आहे कोण विजेता ठरेल. हा बॉल फार निर्णायक. अंतिमचे 2 बॉल विजयासाठी 9ची गरज आणि अगदी बुंद्यात मारा. विकेट कीपरने त्याचं काम निभावलंय. हा निर्णायक बॉल होता. हा आवाज आहे बेलवडीकरांचा, हा आवाज आहे त्यांच्या सपोर्ट सिस्टमचा, कारण बॉल आलेला आहे निर्णायक. कारण अंतिम 1 बॉल आणि विजयासाठी पाहिजेत 8 धावा. गोलंदाजाने चूक केली नाही तर मोरबे टीमला आता सामना जिंकता येणार नाही. हे निर्णायक 4 डॉट बॉल च्या एकविरा इव्हेंट संदेश नवीन काय काय घेऊन येतच असतात सातत्याने आणि हे 4 डॉट बॉल 4 अँगल मध्ये त्यांनी दाखवले आणि तेच निर्णायक ठरले, टर्निंग पॉइंट ठरले. बघायचं आता अंतिमचा 1 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. प्लीज जास्त वेळ घेऊ नका कारण याच्यानंतरचे 2 टीम आपण सज्ज व्हा. मॅच संपता क्षणी तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. शेवटचा 1 बॉल 8 धावांची गरज आहे. ओम सायकरेनकडे आहे. ओम ना 11 बॉल मध्ये फक्त 10 केल्यापर्यंत 1 बॉल 8 आणि हा चांगला लीगल बॉल नैराश्य हाती आलेला आहे. आज ओमचा दिवस खराब होता असं मी उल्लेख करेन कारण 12 बॉल मध्ये त्यांनी फक्त 10च रन केल्या. त्यामुळे ही बाजी मोरबे संघाला अगदी डोई जड झाले आणि सामना जिंकला आपल्या होम ग्राउंडवर. श्रीदत्त बेलवली संघाला हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम मोरबे संघ. सुदर्शन आम्हाला सांगतील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं उत्तम कामगिरी केली. फलंदाजी करत असताना 12 बॉल मध्ये 18 धावा केल्या आणि निर्णायक षटक फेकलं ज्यामध्ये रन खर्च केला फक्त 5 असा खेळाडू ठरतोय अभिषेक चोरगे.